ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल जगाला माहिती देण्यासाठी भारत सरकार आता पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे। जगातल्या प्रमुख देशांना याबद्दलची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना केली आहे। हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे। येत्या 22 ते 23 मे दरम्यानच्या काळामध्ये या शिष्टमंडळाचे दौरे जे आहेत ते सुरू होणार आहेत। या शिष्टमंडळात महाराष्ट्रातल्या खासदारांचाही समावेश आहे, ज्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे। तर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे आपण बघूया। शशी थरूर काँग्रेस यांच्यावर अमेरिका आणि त्या भागातल्या दौऱ्याची जबाबदारी आहे। दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि केनिया या देशांकरता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शिष्टमंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर यूएई आणि आफ्रिकन देश याकरता शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि पश्चिम आशियाकरता भाजपचे रविशंकर प्रसाद यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे। रशिया, स्पेनची जबाबदारी आहे द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्याकडे, तर जपान आणि मलेशियाची जबाबदारी जेडीयूचे संजय झा यांच्याकडे। पश्चिम युरोपची जबाबदारी सांभाळतील भाजपचे जय पांडा। तर सर्वपक्षीय शिष्टमंडळातनं महाराष्ट्रामधले कोण कोण खासदार आहेत ते बघूया। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना श्रीकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रियंका चतुर्वेदी। तर या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या देशाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पण काँग्रेसने मात्र थरूर यांच्या नावावरच फुली मारल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या यादीत थरूर यांना डच्चू देत या इतर चौघांचा समावेश करण्यात आलाय, पण सरकार काँग्रेसची नावं नाकारण्याची शक्यता आहे। थरूर यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदींची अनेकदा स्तुती केली आहे। ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दलही त्यांनी कौतुक केलेलं। थरूर यांच्या केरळच्या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमालाही मोदींनी हजेरी लावलेली। त्यावेळी व्यासपीठावर मोदींनी डाव्या नेत्यांऐवजी थरूर यांच्याशीच हस्तांदोलन केलेलं। त्यामुळे काँग्रेस हायकमांड थरूर यांच्यावर नाराज आहे अशी चर्चा आहे। दरम्यान या सगळ्या शिष्टमंडळातल्या निवडीनंतर खासदार श्रीकांत शिंदे, रविशंकर प्रसाद आणि संजय झा नेमकं काय म्हणतायत बघूया। आज हे टेररिझम जे आहे हे US पर्यंत बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेलं आहे, जे इथून सुरुवात झालेली आहे। तर हे सगळं सांगण्याचं एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे, ही भारताने जे आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली आहे। माझ्यासारख्या अनेक 7 अजून डेलिगेशन जाणार, 7 अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत। एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे हे पार पाडण्याचा प्रयत्न माझा असेल। मेरी अगुवाई में जो डेलीगेशन जाएगा वो सऊदी अरेबिया, बहराइन, कुवैत और अल्जीरिया जाएगा। तो जा कर के मैं ब्रीफिंग हम लोग लेंगे और फिर भारत का प्रभावी पक्ष और अपने प्रधानमंत्री जी की सोच और भारत की एकता इस पूरे मामले में, जो 7 डेलीगेशन चुने गए हैं उसमें कई डेलीगेशन के नेता विपक्ष के लोग हैं। ये बहुत बड़ी सोच है। हाँ, तो एक बहुत ही संवेदनशील इलाके में मुझे भेजा जा रहा है। मैं जाऊंगा, देश हित में जो भी काम करना हो करूंगा। ये पूरा का पूरा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म है। पूरा फाइनेंस, पूरा फंडिंग, पूरा ट्रेनिंग, पूरा तैयारी, वो आर्मी फोर्स की तरह वो लोग आते हैं और उसको यूज किया जाता है। उसका सारा प्रूफ है, पास्ट में भी हम लोगों ने दिया है। और ये बताना कि अब ये देश आतंकवाद को लेकर के सिर्फ कागज पे बात नहीं करेगा, अब ये देश घर में घुस के मारेगा, ये प्रूफ करके दिखाया, ये बात भी बताना है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।